नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा ह्या तुमचं सर्वांचं स्वागत, मनापासून स्वागत मित्रांनो. गेल्या 4-5 दिवसापासून कडक ऊन पडलेलं आहे मित्रांनो. कडक ऊन पडल्यामुळे माल असे हुरपाळून गेलेले, तर मित्रांनो, असं मरणाचा घाम आलेला आहे अंगाला. तर मग चला तुम्हाला आम्ही कपाशीचं थोडंफार सांगतो. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओकडे वळूया. मित्रांनो, हे पहा, अशा प्रकारचे कपाशी पहा कशी गेलेली, होरपळून गेलेली, अशी नुसते बोंड दिसायला लागले बद. पण तरी बी काय राहिलेला माल चट गेला. पाहन कसे हिला TB झाल्यासारखा रोग झालेला आहे. चट जागीच माणूस होरपाळून निघतात, अशी कपाशी होरपाळून निघलेली आहे. बघा मित्रांनो, कशी आहे कपाशी, कशी झाली शेतकऱ्याची. किती बेकार अवस्था आहे शेतकऱ्याची. एक तर भाव नसल्यामुळं तोंडातला घास आलेला चालला मित्रांनो. तर काय करावं शेतकऱ्यांनी. बघा बरं मित्रांनो, तोंडातला घास म्हणजे माल घरात यायची वेळ आहे, पण तरी पाऊस येईन. हे पहावर अशी कपाशी पहावर कशी झालेली आहे मित्रांनो. यांनी शेतकऱ्याची खूप नुकसान आहे. सरकारनं याच्याकडे लवकरात लवकर तात्काळ निर्णय घ्यावा, ही माझी विनंती. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बी शेतकऱ्याचा असन तर हे व्हिडिओ पहा. मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचा. मुख्यमंत्री साहेबापर्यंत व्हिडिओ पोहोचा. पहा, मालाचा म्हणजे असं झालेलं आहे मित्रांनो, पाण्या वाचून माल चालले आहेत, पण तरी पाऊस पडेना. करावं काय शेतकऱ्यांनी. बघा बरं, शेतकऱ्याची खूप नुकसान आहे हो मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, लोक म्हणते शेतीतलं काय, शेतीतलं मारण्याचा पैसा आहे. कशाचा मारण्याचा पैसा आहे मित्रांनो. हे असा पैसा असतो का. खूप ऊन कडक असं दुष्काळीसारखं ऊन पडलं, उन्हाळ्यासारखं ऊन पडलेलं आहे. आणि हे असं याला म्हणतात का, लोक म्हणतात शेतीतलं आहे, शेतीतलं आहे. काही शेतीत काही नाही. हे असे दुष्काळ असा पडल्यावर काय करावं शेतकऱ्यांनी. खरं सांगा मित्रांनो, करावं काय. काय करावं मित्रांनो, सांगा बरं तुम्ही. आणि लोक म्हणतात कपाशी लय आली, पण काय कामी कपाशी. अरे कपाशीचं काय, सोयाबीन तशीच आहे आणि कपाशी तशीच आहे. चट हुरपाळून निघली. काय करावं शेतकऱ्यांनी. लोक त्याच्यानंच हे करतात. कपाशी नाही नसली की म्हणते बाबा कपाशी पाहिजे. आणि ही अशी अवस्था शेतकऱ्याची होती. करावं काय शेतकऱ्याने, सांगा, बोला मित्रांनो. एक तर काही हमी भाव पाहिजे त्याला. 10,000 रुपये क्विंटल असला तर माणसाला काही वाटत नाही. आणि काय 3 आणि 4,000 5,000 काय पुरत नाही. आणि अशी अवस्था होती शेतकऱ्याची. हे आभाळ असं येतं आणि काय जातंय. आणि कडक ऊन पडलेलं आहे. एकूण आभाळ येतंय, पुढं जातंय. करावं काय शेतकऱ्यांनी, सांगा, बोला मित्रांनो. हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असन बघत असेल व्हिडिओला, आणि कमेंट करा. आणि हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.